राज्यपाल महोदयांचे खरं तर मी मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी आम्हाला भरपूर वेळ दिला. आमच्या ज्या ज्या संदर्भामध्ये आमचे प्रश्न होते त्या प्रश्नांना त्यांनी ऐकून घेतलं आणि योग्य तो निर्णय आमच्या माध्यमातून घेण्यात येईल असं आम्हाला आश्वस्त करण्यात आलं. खरं महिला आयोगाच्या ज्या कामकाजाच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून दिलेत. ज्या ठिकाणी महिला आयोगाने पक्षपाती काम केलेलं आहे अशा अनेक गोष्टी आम्ही राज्यपाल महोदयांच्या निदर्शनात आणून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर तिथे पूर्ण वेळ जो महिला आयोगाला अध्यक्ष म्हणून वेळ देऊ शकेल अशा व्यक्तीची तिथे निवड करण्यात यावी ही देखील आम्ही मागणी केली. कारण आजच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या पूर्ण वेळ देऊ शकत नाहीयेत. तेही त्यांनी मागणी केलं की अशा व्यक्तीची तिथे निवड करण्यात यावी जो अनबायस असेल. आम्ही अशा अनबायस व्यक्तीची तिथे निवड करण्यात यावी ही देखील आम्ही मागणी केली. आणि या ना हगवण्याच्या केसमध्ये मागणी करण्यात यावी, सीआयडीकडे करण्यात यावी मागणी केलेली होती. त्याचीही आम्ही सगळ्यांनी विनंती केलेली आहे. खरं तर आज महाराष्ट्रामध्ये ज्या महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात, खेड्यापाड्यांमध्ये गाव वस्तीपर्यंत असेल तर अनेक घटना या समोर येताना दिसतात. त्यामध्ये हुंडाबळी असेल किंवा अत्याचाराच्या घटना असतील. इव्हन आपण बघितलं की एका 4 वर्षाच्या 5 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला. त्यांना तक्रार नोंदवताना देखील सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आंदोलन केल्यानंतर ती तक्रार नोंदवल्या गेली. म्हणजे एका महिलेला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तक्रार नोंदवताना देखील अनेक संकटांना सामोरे जावं लागतं. जर तिथे राजकीय दबाव असेल तर त्या तक्रारी घेतल्या जात देखील नाही. अशा वेळेस आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या महिला ह्या महिला आयोगाकडे एका आशेने बघतो. अशा वेळेस तिथे सुमोठो होऊन त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. पण त्यांच्याचकडनं जी दिरंगाई किंवा म्हणतो ना आपण एखाद्या सरकारी पक्षाच्या लोकांच्या वरती जेव्हा आरोप होतात तेव्हा त्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम केलं जातं. असे होऊ नये आणि महिलांना न्याय मिळावा. त्यांच्या तक्रारी ह्या लवकरात लवकर नोंदवण्यात याव्या. पोलीस स्टेशनमध्ये त्यांना 1.5 दिवस 2 दिवस थांबण्यात येऊ नये. जो त्रास त्यांना जातो. वैष्णवी हगवणेच्या केसमध्ये तुम्ही बघितलं असेल तर 1.5 दिवस त्याच्या आई वडिलांना तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांकडनं मज्जाव करण्यात आला होता. म्हणजे त्याचं उत्तर अजूनही कुणी दिलेलं नाहीये की 1.5 दिवस का लागला. वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणी केस का नोंदवल्या गेली नाहीत. त्या केसमध्ये अजूनही जे कलम लागायला हवे होते ते कलम का लागण्यात आले नाही. अजूनही सौम्य प्रकारची कलमच का आहेत. असे अनेक प्रश्न आहेत. म्हणजे इथे पॉलिटिकली नेक्सस आहे हे आम्ही ओरडून ओरडून सांगतोय. पण या सगळ्या गोष्टींमध्ये मुद्दाम दुर्लक्ष होतंय. त्यासाठी हे महिला आयोगाला अध्यक्ष या बदलून द्याव्यात किंवा ज्या 24 तास वेळ देऊ शकतील अशाची नेमणूक करावी आम्ही तिथे मागणी केली.